नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे भावांनो. जसंच की आपण थंबनेल मध्ये बघितलंच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आ, ते महाराष्ट्रात पहिलं मंदिर आहे. महाराष्ट्रात पहिलं आणि दुसरं भारतामध्ये दुसरं. आणि त्या मंदिराबद्दल काहीतरी आपल्याला प्रश्न मनात येतात. त्या मंदिराबद्दल प्रश्न मनात आल्याबद्दल आपण महाराजांसोबत बोलू. महाराज नमस्कार. नमस्कार. जसंच की आपला पहिला प्रश्न, हे मंदिराची संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली? प्रथम तरी माझा छोटासा परिचय देतो. मी हरिभक्तीपरायण राहुल महाराज पारखे. माझं मूळ गाव जे तुमचं आहे तेच आपटी तुमच्या आणि गावातच राहतोय तालुका आम्ही. तालुका भोर जिल्हा पुणे या रायरेश्वराच्या पवित्र भूमीमध्ये हिरडस मावळकरांच्या नगरीमध्ये रायरेश्वराच्या पायथ्याशी आपटी गावामध्ये खऱ्या अर्थानं माझा जन्म झाला. लहानपणापासून वक्तृत्वाची बोलण्याची मला थोडीशी आवड असल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून मांडायचा हा एक हेतू होता. कीर्तनाच्या माध्यमातून मी छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगायचे. तुमचे कीर्तन मी बघितलं जी टॉकीसला. एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही बोलता आणि मग ते आवडला मला. त्याच कीर्तनांमध्ये छत्रपतींचे विचार मांडत असताना बऱ्याचदा विचार असा आला की खऱ्या अर्थानं ज्या मातीत आपण जन्माला आलो, ज्या भूमीत आपण जन्माला आलो, ज्या मावळ प्रांतामध्ये आपण जन्माला आलो आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठी सरदार घराणी ज्या परिसरात आहे त्या परिसरात आपण जन्माला आलो. छत्रपतींचं मंदिर हे आंध्र प्रदेशमध्ये होऊ शकतं. तर जिथं खऱ्या अर्थानं छत्रपतींचा इतिहास घडला, स्वराज्याची शपथ जिथे घेतली गेली, हा. त्या मावळ भूमी, त्या मावळ प्रांतात, त्या पवित्र भूमीमध्ये तिथं महाराजांचं मंदिर का होऊ नये हा डोक्यात विचार आला आणि मग त्या दृष्टीने खरं तर पावलं उचलायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने तो विचार डोक्यात माझ्या एकंदरीत आला. तर समजा आता हे मंदिर बांधलंच आहे आणि एक भिवंडी मध्ये पण मंदिर आहे, ते 2018 मध्ये झाले. तर हे मंदिर का झाले 2018 मध्ये ते मंदिर झालेलं आहे. त्या मंदिराचं काम चालू होतं. आता 17 मार्च 2025 या दिवशी ते भिवंडीतल्या मंदिराचं उद्घाटन झालं. आपल्या मंदिराचा पाया हा 1 जानेवारी 2022 ला घेतला होता आणि अवघ्या एक 2 ते 3 वर्षाच्या काळामध्ये म्हणजेच 1 जानेवारी 2022 ला पाया घेतला. आपल्या भागातली जी काही सरदार घराणी होती म्हणजे जेदे असतील, म्हणजे नाही का बांदल घराणं असेल, त्यानंतर ही बरीचशी मंडळी मालुसरे घराणे असतील किंवा कंक घराणे असतील, तर या सगळ्या घराण्यातली वंशज मंडळी जी आहेत त्यांना एकत्रित करून आपण त्यांच्या शुभ हस्ते या मंदिराचा पाया घेतला 1 जानेवारी 2022 ला. 1 जानेवारी 2023 ला त्या मंदिराचा स्लॅब झाला होता. 1 जानेवारी 2024 ला मंदिराच्या कळसाचं काम पूर्ण झालं आणि बाकी मग जे इंटेरियरचं काम राहिलं होतं ते वर्षभरामध्ये पूर्ण करून 1 जानेवारी 2025 ला छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आणि त्याचं उद्घाटन आपण केलं. आणि दुसरं मंदिर तेच ना भिवंडीमध्ये? ते भिवंडीमध्ये झालेलं आहे. हे महाराष्ट्रातलं. तसं पहिलं आंध्रामध्ये श्रीशैलम या ठिकाणी महाराजांचं एक मंदिर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती एक राजाराम राजांच्या कालखंडामध्ये छत्रपतींचं मंदिर बांधलं, पण ते ऐतिहासिक आहे. आधुनिक काळामध्ये झालेलं पश्चिम महाराष्ट्रातलं आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर ते आपल्या बोर तालुक्यात. तुम्ही हे मंदिर वैयक्तिक बांधले का गावाकडची मदत घेऊन? तसं गावकऱ्यांचं सहकार्य हे होतच, म्हणजे आर्थिक दृष्ट्या जरी नसलं तरी सुद्धा खंबीर साथ होती. कसली अडचण आली तरी महाराजांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत अशा पद्धतीची गावकऱ्यांची साथ होती. पण एक डोक्यात संकल्पना होती की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवत असताना बऱ्याच वेळा मला मानधन चांगल्या प्रकारे मिळालं. मिळालेल्या मानधनाच्या माध्यमातून महाराजांच्या उपकारातून आपण उतराय होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं छत्रपती देव नव्हते, छत्रपती शिवराय देव नव्हते, पण आपल्यासाठी छत्रपतींमुळे देव घरात होते. छत्रपतींमुळे खऱ्या अर्थानं मंदिरात देव होते आणि मग त्या छत्रपतींचं मंदिर का असू नये या भावनेपोटी मग आपल्याला मिळालेल्या कीर्तनाच्या मानधनाच्या माध्यमातून काही लोकांनी सहकार्य केलं, त्यांच्या माध्यमातून आपण छत्रपतींचं मंदिर उभं केलं. दुसऱ्यांबद्दल काय पण नाही, पण ते आपल्यासाठी देव आहेत 100%. हे मंदिर बांधताना तुम्हाला कोणत्या अडचणी भरपूर अडचणी आल्या. काय होतं, सत्य संकल्पाचा दाता नारायण असं आपल्याकडे म्हणतात. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असतात. ही जगण्याची रीत आहे, समाजाची रीत. म्हणजे तुम्हाला चांगलं काम करणारी जी मंडळी आहे त्या सगळ्यांना त्रास झाले. अगदी जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्या ज्ञानोबारायांचा वारसा घेऊन आज आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनाचे कार्यक्रम करतो, अशी महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार जरी मंडळी असली तरी तो त्रास ज्ञानोबारायांना तुकोबारांना झालेला आहे. आताच्याही काळामध्ये होत असतो. महाराजांचं मंदिर उभं करत असताना खऱ्या अर्थानं
काही वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी आल्या. त्या वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी येत असताना काही लोकांनी विरोध दर्शवला. त्यांच्या वेगवेगळ्या मनातल्या संकल्पना असतील. कदाचित महाराजांचं मंदिर होऊ नये ही त्यांच्या डोक्यातली संकल्पना असते. पण ठीक आहे, त्यांचा त्यांचा भाग त्यांच्या जवळ होता. आपल्याला फक्त हातात घेतलेलं काम पूर्ण करणं हा एक प्रामाणिक हेतू आपल्या डोक्यापुढे होता. त्यामुळे त्यांचा विरोध हा बाजूला सारत आलेल्या अडचणी बाजूला करत महाराजांचं मंदिर आपण उभं केलं. माझा एक प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे, की या मंदिराला खर्च किती झाला? एक साधारणतः 35 ते 40 लाख रुपये खर्च आपल्या या मंदिराला झालेला आहे. आणि अगदी पायापासून ते कळसापर्यंत. आणि ह्याच्या पुढचा खर्च कोण, म्हणजे आता कसा याच्या होता? पुढचं मीच सगळं करतोय. म्हणजे आपली संस्था करते. आध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 70-80 विद्यार्थी आता इथे शिक्षण घेतात. आणि त्या मुलांचं पालकत्व, मुलांचं सगळा सांभाळ जर मी करतो, तर अर्थात त्या वारकरी शिक्षण संस्थेच्या परिसरात असणाऱ्या मंदिराची देखभाल सुद्धा मीच करणार. मित्रांनो, आता हे आपला शेवटचा प्रश्न आहे. मंदिराचं उद्घाटन केव्हा झालं? मंदिराचं उद्घाटन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 जानेवारी 2022 ला पाया, 1 जानेवारी 2023 ला स्लॅब, 1 जानेवारी 2024 ला कळस आणि 1 जानेवारी 2025 आता या 25 सालाची 2025 मधल्या पहिल्या दिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटनाने झाली. महाराष्ट्रातले जवळजवळ 30 ते 40 हजार शिवभक्त, वारकरी संप्रदायातील मंडळी, सर्व क्षेत्रातली मंडळी, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी, सहकार क्षेत्रातली मंडळी, महाराजांवरती प्रेम करणारा सगळा शिवभक्त वर्ग मोठ्या संख्येने आपल्या इथं मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित होता. आणि टाळ मृदंगाच्या गजरात, ढोल ताशांच्या गजरामध्ये, पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये खऱ्या अर्थानं महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. आणि मग शास्त्रोक्त पद्धतीने जसा रायगडावरती शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो किंवा त्यावेळेस जे काही मंत्रोच्चार करून महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केला जातो, अगदी तद्वत त्याच पद्धतीने तिथीलच त्या ठिकाणचेच रायगडावरतील प्रकाश जंगम स्वामी, आपले बाबा जंगम स्वामी, दत्ता जंगम स्वामी आणि नारायणपूरचा अधिष्ठान आपले गुरुवर्य प्रातस्मरणीय नारायण महाराज यांचे उत्तराधिकारी टेंबे स्वामी, या सर्व संप्रदायातील आणि वारकरी संप्रदायाबरोबर आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या, एका वेगळ्या उंचीवर असणाऱ्या, मोठ्या उंचीवर असणाऱ्या अधिकार संपन्न व्यक्तींच्या हातून महाराजांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा आणि तो अभिषेक झाला. आणि मग ती मूर्ती मंदिरामध्ये बसवण्यात आली. मूर्ती पण लय भारी. आपली ती मूर्ती बघताना मन प्रसन्न झाले. त्या मूर्तीची खासियतच वेगळी आहे. मुळात त्या मूर्तीचा म्हणण्यापेक्षा छत्रपतींची प्रतिमा असू द्या, छत्रपतींचा फोटो असू द्या, नाही तर छत्रपतींची कुठलीही मूर्ती असू द्या, राजांकडे बघितल्यानंतर आपलं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहूच शकत नाही. कारण तेवढं तेजस्वी आणि ओजस्वी असा आपला छत्रपती शिवाजी राजा होता. अनंत उपकार आहेत त्या राजाचे तुमच्या आमच्या सगळ्यांवरती. म्हणूनच आपण आज सुखरूप आहोत, व्यवस्थित आहोत आणि आपण ते आपल्यासाठी राजा नाहीत, देव आहेत ते. देवच आहेत. आणि त्यांच्यामुळेच आपण आज मला वाटतं समाजामध्ये एक ताटमाने जगतोय. आणि ही महाराजांची मूर्ती बोलती आपली. मुळात रायगडावरती राजसदरेवरती जसे महाराज बसलेले आहेत, अगदी त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी ती मूर्ती साकारलेली आहे की तेच राजे, तेच महाराज, तेच छत्रपती, तेच आपल्या समोर असावेत, हा एक डोक्यात हेतू होता. म्हणून त्या पद्धतीची आपण ती मूर्ती साकारलेली आहे. तुम्ही मंदिर बांधून एकदम चांगलं कार्य केले. तुमचे आता जी टॉकीज वर तुमचे हे येतात का, कीर्तन येतात का मी बघतो, ते खूप चांगलं वाटतं. तर तुम्ही स्टेजवर जाता, तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. आता खरं तर या गोष्टीला 22 वर्ष झाली मी कीर्तन करतोय त्याला. ते आता काय माझ्यासाठी नवीन अशातला भाग नाही. पण लहानपणापासूनच मी व्यासपीठावर म्हणजे स्टेजवर असल्यामुळं मनातली भीती या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. पण एक आहे की माझ्या वडिलांची, माझ्या आई वडिलांची, माझ्या घरातली मंडळींची खूप इच्छा होती. आपल्या घरातला एखादा मुलगा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावा. आणि म्हणूनच त्या माध्यमातून या कीर्तन क्षेत्रामध्ये अगदी खेड्यापाड्यात कीर्तन करत असताना जी टॉकीज पर्यंतचा प्रवास मी गाठवू शकलो. आणि आजही जी टॉकीजच्या वाहिनीवरती चांगल्या पद्धतीने कीर्तन सेवा कायमस्वरूपी असते. ते मंदिर बांधताना म्हणजे लोकसंख्या किती होती? सांगितलं ना मी, जवळजवळ मंदिराच्या उद्घाटनाला 35 ते 40 हजार लोक आले. 35 ते 40. 40,000 लोक. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही मिनिट असा नव्हता की त्या लोकांची रहदारी येणं जाणं थांबलं होतं. व्यवस्था होती का चांगली? सगळी व्यवस्था केली होती. पार्किंगची व्यवस्था सुसज्ज केलेली होती. सगळ्या लोकांना महाप्रसादाचं नियोजन केलं होतं. आपल्या कार्यक्रमाला आलेला प्रत्येक व्यक्ती हा या कार्यक्रमाचा महाप्रसाद घेऊन गेलेला आहे. एकही व्यक्ती असा नाही की तो विनमुख गेला किंवा त्याला महाप्रसाद मिळाला नाही. सगळ्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने आपण केलेली होती. त्यावेळेस गावकरी असतील, माझा मित्र परिवार असेल, छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या ज्या शिवप्रेमी संघटना आहेत,
या सगळ्या मंडळींनी माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व माझे विद्यार्थी आजी विद्यार्थी या सर्वच विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि तो 1 जानेवारी 2025 चा कार्यक्रम यशस्वी पार पाडला. तर मित्रांनो, आता महाराजांना भेटून चांगलं वाटतंय. आता मला कसं वाटतंय ते सांगा तुम्हाला. बरं वाटलं मला. आमचा सार्थक माझ्याच गावातील एक नवोदित आणि होतकरू व्लॉगर म्हणून तुमच्या आपल्या गावातला आहे. सगळ्यांच्या समोर येतोय. त्याला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. आता खरं तर या चॅनलची आणि ब्लॉगची सुरुवात आहे, पण येणाऱ्या काळात एक महाराष्ट्रातला नामवंत ब्लॉगर म्हणून आमचा सार्थक ओळखला जावा एवढीच एक पांडुरंगाच्या चरणी आणि छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण आणि हरी. तुम्ही जय शिवराय. चांगलं बोलला हो. धन्यवाद.